हॅलो एव्हरीवन. आजचा आपला चॅप्टर आहे 5वा चॅप्टर हीट 10वी SSC महाराष्ट्र बोर्ड सायन्स पार्ट 1 आणि त्याच्यातला एक टॉपिक आपण घेतोय ज्याचं नाव आहे अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. हा टॉपिक म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे ऑब्विसली तो इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे. आपलं नेहमीप्रमाणेच आता एक्झामचा काळ चालू आहे तुमचा, तर जास्त वेळ लागू नये, थोडक्यात टॉपिक समजावा असं जर वाटत असेल तर त्याचं उत्तर आहे, ह्या अख्ख्या टॉपिकचं उत्तर तुम्हाला बोर्डवर दिसतंय तेवढंच. फक्त पुढे जाऊन एक्सपेरिमेंट करून त्याच्यावर पण क्वेश्चन्स असतात, नंतर नेचर मधलं काही फिनॉमेना बघून त्याच्यावर पण क्वेश्चन्स असतात, म्हणून पुढचा पार्ट डिस्कस करायचा. अदरवाईज या कन्सेप्टचं पूर्ण एक्सप्लेनेशन एवढंच आहे लक्षात की अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर काय असतं. ठीक आहे, चालू करूया. नेहमी आपण करतो तेच चालू करताना करणार आहोत. जो काही टॉपिक बघतो आपण त्याचा अर्थ बघतो अगोदर, आणि आपल्याला माहिती आहे की अर्थ कळाला की कन्सेप्ट समजायला सोपा जातो. अनोमॅलसचा अर्थ असतो नियमाला धरून नाही, म्हणजेच नियम मोडणे म्हणजे अनोमॅलस आहे इथं. आणि नियमाला धरून नाही त्यालाच मराठीत काय म्हणतात, असंगत बिहेवियर आचरण, पाण्याचे असंगत आचरण, अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. मग आपल्याला इथं बघायचंय की असा कोणता नियम आहे जो पाणी पाळत नाही. असा कोणता नियम आहे निसर्गाचा नियम जो पाणी मोडतो, बाकीचे सगळे पाळतायत आणि हाच मोडतो, म्हणून ह्याचं आचरण, ह्याचं बिहेवियर बाकीच्यांशी असंगत आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर हे आहे बघा इथं. अनोमॅलसचा अर्थ इथं आहे एक्सेप्शनल बिहेवियर, हाच अर्थ आहे अनोमॅलसचा. बाकीच्यांपेक्षा अपवादात्मक अशा प्रकारचं वागतो पाणी. कधी वागतो त्याला काही कंडिशन्स आहेत, बघूयात आपण. मग जनरली काय असतं, कोणतंही लिक्विड तापवलं की एक्सपांड होते आणि थंड केलं की कॉन्ट्रॅक्ट होतं. कुठलाही सबस्टन्स नेचरमध्ये असू दे, सॉलिड असू द्या किंवा लिक्विड असू द्या. तुम्ही तो एक्सपेरिमेंट बघितलेला आठवत असेल बघा. एक स्टँड घेतलं, त्याला एक अशी गोल रिंग आहे आणि त्याच्यातून एक लोखंडी गोळा सोडला. हा गोळा ह्या एकदम असा गोळ्याचा साईज आहे आणि त्या रिंगचा साईज आहे जसं आपण बास्केटबॉल मध्ये बॉल टाकतो, अशी साईज आहे या गोळ्याची की कट टू कट त्या रिंग मधून तो पास होतो. पण जर आपण या गोळ्याला थोडा तापवला आणि नंतर उचलून इथं ठेवला तर मात्र तो गोळा त्या रिंग मधून खाली जात नाही, तो अडकतो. याचाच अर्थ तापवल्यामुळं, एक्सपांड झाल्यामुळं त्या लोखंडी गोळ्याचा साईज काय झाली, वाढली, असा त्याचा अर्थ. आणि साईज वाढल्यामुळं तो खाली जात नाही. पण तोच गोळा जर आपण परत पाणी टाकून थंड केला आणि परत त्या रिंग मधून सोडला तर मात्र तो पास होतो, तो खाली जातो. याचा अर्थ पाणी ओतल्यानं थंड केल्यानं काय झाला, गरम होऊन जो एक्सपांड झाला होता तो कॉन्ट्रॅक्ट झाला, असं त्याचा अर्थ असेल. ठीक आहे. हाच नियम पाणी पाळत नाही एका ठराविक टेम्परेचरच्या रेंजमध्ये, त्यालाच म्हणतात अनोमॅलस बिहेवियर. बघा जरा, इन जनरल म्हणजे सर्वसाधारणपणे बाकीचे सगळे काय, when a liquid is heated up to a certain temperature it expands. एखादं लिक्विड जर तापवलं तर ते एक्सपांड होतं, अँड when cooled जर थंड केलं तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजे तापवल्यावर प्रसारण पावतंय आणि थंड केल्यावर आकुंचन पावतंय. हा सर्वसाधारण नियम आहे निसर्गाचा, रूल. हाउएव्हर झालं, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरुवात झाली. परंतु काय, परंतु वॉटर शोज अ स्पेशल अँड एक्सेप्शनल, स्पेशल पण आहे पाहते,
बाकीच्यांपेक्षा वेगळं तर आहेच, अपवादात्मक तर आहेच, पण ते स्पेशल पण आहे आणि नेचरमध्ये अमेझिंगली त्याचा खूप मोठा फायदा आहे. ठीक आहे. चला, काय करतं वॉटर? इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस. आता इथं बघा, 0 to 4 डिग्री सेल्सिअस करतोय म्हणजे काय करतोय? तापवतोय. हिटिंग आहे चालू इथं, हिटिंग, तापवणं चालू आहे इथं. आता इथं काय बघितलेलं होतं तुम्ही? हीट झालं की काय व्हायला पाहिजे? एक्सपांड. आणि कूल केल्यावर काय व्हायला पाहिजे? कॉन्ट्रॅक्ट. हा रूल आहे. तर 0 to 4 करतोय म्हणजे तापवतोय, तापवतोय म्हणजे ह्याला काय व्हायला पाहिजे होतं? एक्सपांड. पण काय करतंय? इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. हेच त्याचं एक्सेप्शनल बिहेवियर आहे. तापवल्यावर या रेंजमध्ये फक्त, हे पण महत्वाची गोष्ट आहे ती नीट लक्षात घ्या, पाण्याचं हे बिहेवियर कितीही टेम्परेचरला नाहीये, फक्त एवढ्याच टेम्परेचर मध्ये पाणी तसं करतोय. कसं करतोय? येण्यासारखा नाही, येण्यासारखा नाही, रूल फॉलो करतोय. आणि ह्या अनरुली बिहेवियरलाच अॅनोमलस बिहेवियर म्हणतोय. 4 डिग्री सेल्सिअस नंतर मात्र तो बाकीच्या लिक्विड सारखाच वागतो. म्हणजे गरम 4च्या पुढे वर गरम केला की एक्सपांड होतो, थंड करत आणला की कॉन्ट्रॅक्ट. पण 4 जोपर्यंत पोहोचला म्हणजे बघा 0 to 4 कॉन्ट्रॅक्ट होणे, एक्सपांड व्हायच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट होतो, आणि 4च्या पुढे मात्र एक्सपांड. ते खाली ग्राफ मध्ये बघितलं तर अजून जास्त चांगलं समजेल. तिथं जाऊयात आपण. या ग्राफ कसा वाचायचा मागच्या लेक्चर मध्ये शिकलोय आपण. बघा, हा ग्राफ नीट समजून घ्या. हा ग्राफ समजला की अख्खा कन्सेप्ट समजला. ओके. इकडं काय आहे? आपण ह्याला एक्स वाय ऍक्सिस म्हटलंय. व्हॉल्यूम व्हर्सेस टेम्परेचरचा ग्राफ आहे. ठीक. इथं व्हॉल्यूम आहे. किती व्हॉल्यूम आहे? व्हॉल्यूम म्हणजे त्याचा आकारमान बघणार आहोत. इथं किती केलंय बघा, 1000, आणि 1000च्या पुढं 0. मग हे काय? 0.5, 10, 15. 1000 म्हणजे इथं 1 किलोग्रॅम पाणी घेतलंय, आणि 1 किलोग्रॅम पाणी तापवायला लागल्यावर किंवा थंड करायला लागल्यावर त्याच्या व्हॉल्यूम मध्ये काय फरक पडतो त्याचे रिडिंग आपण इथे लिहिणार आहोत. ठीक आहे. म्हणजे हा ग्राफ कसा काढला असेल लक्षात घ्या. 1 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूमचं काय झालं? टेबल बनवला असा. कशाचा टेबल बनवला? व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, आणि त्याचे रिडिंग घेतले. 1 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूमचं काय झालं, 2 डिग्री सेल्सिअसला काय झालं, 3 डिग्री सेल्सिअस काय झालं, आणि या रिडिंग्सनुसार हा ग्राफ ड्रॉ केला. मग हा ग्राफ आला. ठीक आहे. आता बघा, टेम्परेचर इकडून इकडं कसं होत चाललंय? टेम्परेचर 0, सगळ्यात पहिल्यांदा 0 आहे, म्हणजेच इथं कोण आहे? बर्फ आहे. हे पण लक्षात असू द्या. 1, 2, 3, 4 वाढत चाललं टेम्परेचर, आणि मग व्हॉल्यूमचं काय होतंय ते बघणार आहेत आपण. आता हा ग्राफ अजून सोपा करण्यासाठी म्हणून आपण पुस्तकात ज्या सिक्वेन्सने दिलाय तसा अगोदर नाही वाचणार, आपल्या सोयीनं वाचणार, आणि मग पुस्तकातल्या सारखा पण वाचणार, जसं आपण मागच्या वेळेस लेट अँड ट्रिकच्या कन्सेप्ट मध्ये केलं होतं. बघा, आता इथं आईस आहे म्हटलं, कारण पाण्याचा बर्फ कधी होतो? 0 डिग्री सेल्सिअस. पाणी लिक्विड आहे आणि बर्फ सॉलिड आहे. पाण्याचा बर्फ झाला म्हणजे सॉलिड, लिक्विडचं सॉलिड झालं म्हणजेच फ्रीज झालं, गोठलं. त्याचा गोठण बिंदू किंवा गोठणांक और फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस. मग पाणी 0 झालं, 0 डिग्री सेल्सिअस झालं, आईस झालं. त्याच्याऐवजी अगोदर इकडं बघूया. आता हे जे टेम्परेचर आहे ते 0 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ इथून इकडं सगळीकडं पाणी काय आहे? पाणी कुठल्या स्टेटमध्ये? लिक्विड. हे महत्वाचं आहे, ते समजून घ्या. खास करून आपण 4 पासून इकडेच बोलूया, बाकीचं नंतर बोलूया. अगोदर फक्त 4 पासून इथंच बोलूया.
आणि मग बाकीचं बोलूयात. बघा 4, आता काय झालं, टेम्परेचर वाढत चाललं, तर 4च्या पुढे टेम्परेचर वाढत चाललं तर आपला रूल काय सांगतो, रूल बघा, हीट केलं तर लिक्विडनं काय झालं पाहिजे, एक्सपांड, आणि कूल केलं तर लिक्विडनं काय झालं पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट. ओके, पण 4 डिग्रीच्या पुढं तापवत चाललं तर पाणी काय होत चाललं, बघा व्हॉल्यूमचा ग्राफ वर चालला, व्हॉल्यूमचा ग्राफ वर चालला म्हणजेच पाणी एक्सपांड होते. मग हीट केल्यावर एक्सपांड व्हायला पाहिजे, होतंय की, म्हणजे 4च्या पुढं पाणी रूल फॉलो करतोय. ठीक आहे. हे नंतर उलट ग्राफ उलटा पण वाचूयात. कूल केलं तर कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे. समजा टेम्परेचर किती आहे इकडं 10, 11 हे टेम्परेचर, 10चं टेम्परेचर 9 झालं, 9 झालं तर काय झालं, व्हॉल्यूमचं रिडिंग एवढं होतं, आता एवढं. बघा इकडं, बघा इकडं टेम्परेचर अजून कमी करा, 6 नंतर याला जोडा, याचं व्हॉल्यूम किती आलं, एवढं आलं. याचा अर्थ टेम्परेचर कमी केलं, बघा ह्या टेम्परेचरला एवढा व्हॉल्यूम आहे, नंतर टेम्परेचर कमी केलं तर व्हॉल्यूम पण कमी झाला, अजून टेम्परेचर कमी केलं अजून व्हॉल्यूम कमी झाला. याचा अर्थ कूल केल्यानंतर पाणी काय व्हायला लागलंय, व्हॉल्यूम कमी व्हायला लागलाय, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलंय. याचा अर्थ रूल फॉलो करतोय पाणी. नीट लक्षात घ्या. आता तुम्ही काय झालं, असं कमी करत 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 4 डिग्री सेल्सिअसला आला. आता 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम काय झाला, हे रिडिंग घ्यायचंय, 1 किलोग्रॅम ओरिजिनल आहे त्याचं, व्हॉल्यूम त्याचा मिनिमम झाला. बघा इथून इकडं वाचलं तर व्हॉल्यूम जास्त आहे, आणि इथून इकडं वाचलं तरी व्हॉल्यूम जास्त आहे, म्हणजे पाण्याचा कॉन्ट्रॅक्ट 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 होऊन आकार जो होता, आकारमान म्हणतात ऍक्च्युली त्याला, व्हॉल्यूम जो आहे तो सगळ्यात कमी कितीला झाला, 4 डिग्री सेल्सिअस. आता बघा कूल करत आणलं तर पाणी कॉन्ट्रॅक्ट 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 होत आले. आता इथून आपल्या नियमानुसार काय, रूलनुसार अजून कूल केलं तर त्यानं अजून कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे, अजून त्याचा आकारमान कमी झाला पाहिजे. पण पुढचे रिडिंग काय दाखवत आहे, 4 पेक्षा टेम्परेचर कमी केलं कमी केलं कमी केलं तर व्हॉल्यूम कमी व्हायचं, तर काय होत लागलाय, वाढायला लागलाय. म्हणजे मग वाचलं होतं ते आलं का, पाणी 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी थंड करत नेलं, 3 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस, 1 डिग्री सेल्सिअस, तर कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी काय व्हायला लागलंय, एक्सपांड. ह्यालाच म्हणतात ऍनिमलस बिहेवियर. आता त्याच्या उलट बघूयात, काय उलट, 4च्या पुढे आपण बघितलं, तापवत नेलं तापवत नेलं तापवत नेलं, टेम्परेचर वाढत चाललं तर व्हॉल्यूम पण वाढत चालला, हीट केलं तर एक्सपांड झालं पाहिजे, बरोबर आहे. पण इकडून मोजूयात बरं जरा, हे जे 0 आहे, 0ला याचं व्हॉल्यूम एवढं आहे. आता 0चं 1 झालं, 1चं 2 झालं, म्हणजे इथं पण तापवतोय की आपण, आणि तापवल्यावर काय व्हायला पाहिजे, एक्सपांड. पण रिडिंग बघा, 0चं 1 केलं तर व्हॉल्यूम एवढं होतं, ते एवढंच झालं, म्हणजे एवढं. नंतर अजून 1चं 2 केलं तर व्हॉल्यूम अजून कमी झालं, 2चं 3 केलं तर व्हॉल्यूम अजून कमी झालं. याचा अर्थ हे, आणि हे कुठवर झालंय, 4 पर्यंत तापवलं अजून कमी, तापवलं अजून कमी, आणि 4 नंतर मात्र तापवल्यावर वाढत चाललंय. याचा अर्थ तापवल्यावर एक्सपांड होण्याचा रूल पाणी 4 डिग्रीच्या पुढे फॉलो करतो, पण 0 to 4 तापवत आणलं तर कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलंय. अपेक्षित काय होतं, तापवल्यावर एक्सपांड व्हायला पाहिजे, आणि त्याच्या उलट पण करून बघितलं आपण, कूल केल्यावर कॉन्ट्रॅक्ट होते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, पण 4च्या खाली अजून कूल करत नेलं 0 कडं, म्हणजे पार आपण त्याचा काय बनवला, बर्फ, तर कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या ऐवजी काय होतंय, एक्सपांड. म्हणजे पाणी फक्त याच रेंजमध्ये नियम पाळत नाही, 0 to 4 तापवल्यावर एक्सपांड व्हायला पाहिजे होतं तर कॉन्ट्रॅक्ट होते, आणि
4 to 0 मध्ये कूल केल्यानंतर 4 3 2 0 कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे होतं तर एक्सपांड होते. 4च्या पुढच्या रेंज मध्ये मात्र तो असं वागत नाही, सगळ्यांसारखं वागतो, कुठल्याही बाकीच्या लिक्विड सारखं. आणि हेच पाण्याचं मगाशी काय शब्द आला होता, स्पेशल. बाकीच्या लिक्विड्स पेक्षा पाण्याचं हेच वैशिष्ट्यपूर्ण आहे, स्पेशली त्याचंच आहे, दुसरं कुणी असं वागत नाही. दुसरं एक दोघं जण आहेत पण खूपच किरकोळ तसे वागतात, बिस्मत. पण त्याचा हा फिनॉमिना जो आहे तो ह्याच्या एवढा लक्षणीय नाही, दिसून येत नाही. ठीक आहे, त्याला आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये बोलूयात. रिजलेशन बर्फाचा जो टॉपिक आहे तो पण एक चमत्कारच आहे, लक्षात घ्या. पण तो चमत्कार आपण त्याच्या अगोदर हा टॉपिक का घेतला याचं कारण आहे त्याच्या मागची कन्सेप्ट ही आहे. अदरवाईज पुस्तकामध्ये तो अगोदर हा नंतर. ठीक आहे, आपण हा अगोदर घेतलाय, हा अगोदर व्यवस्थित समजला तर तो पुढे चांगला समजेल. चल, ठीक आहे. मग आत्ता जे बोललो तेच मागं जे लेटंट हिट मध्ये केलं, ज्याला वेळ वाचवायचा आहे त्यांनी एवढं समजलं असेल, इथं थांबलं तरी चालेल, हरकत नाही. परंतु पुस्तकात लाईन टू लाईन सगळं समजायचं असेल तर आपण खालचं एक्सप्लेनेशन वाचायला आणि समजून घ्यायला गरजेचं आहे. आणि त्याच्या बेसवर अंडरस्टँडिंग बेस्ड काही क्वेश्चन्स आहेत पुढं, ते क्वेश्चन्स आपण डिस्कस केले तर हा टॉपिक पूर्ण संपला. म्हणजे याच्यावर आधारित कुठलाही क्वेश्चन एक्झाम मध्ये आला तरी आपली गडबड गोंधळ होणार नाही. अदरवाईज कन्सेप्ट एवढाच आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं पुढं काही सापडणार नाही. चल, करूयात चालू. आता हा ग्राफ वाचायला चालू करूयात. आता जो वाचला तोच आहे बघा. ऍट 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम आहे का बघा. ऍट 4 डिग्री सेल्सिअस पाण्याचं व्हॉल्यूमचं रिडिंग, व्हॉल्यूम सगळ्यात कमी आहे. इकडं जाल तरी वाढतंय, इकडं जाल तरी वाढतंय. मग हा परत 1 मार्कर क्वेश्चन आहे पहा. किती डिग्री सेल्सिअसला पाण्याचं व्हॉल्यूम मिनिमम असतं, हाच 1 मार्कर क्वेश्चन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कुठलाही लिक्विड कॉन्ट्रॅक्ट होत जातं, आकुंचन पावत जातो, म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स जवळ 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 येऊन गर्दी करायला लागतात. आणि गर्दी करायला लागल्यामुळं, कमी जागेत जास्त मॉलिक्युल बसल्यामुळं तो पदार्थ जड होतो. आणि जडलाच काय म्हणतो आपण सायन्स मध्ये, डेन्सिटी. डेन्सिटी जास्त आहे म्हणजे जड आहे, आणि डेन्सिटी कमी आहे म्हणजे हलका आहे. साधी सिंपल गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता बघा, डेन्सिटी, पाणी थंड होत आलं, थंड होत आलं, थंड होत आलं म्हणजे त्याची कॉन्ट्रॅक्शन झालं, आकुंचन पावलं, इथं त्याचा व्हॉल्यूम मिनिमम झाला. आणि याचाच अर्थ त्याची डेन्सिटी मॅक्झिमम, जेवढा व्हॉल्यूम कमी तेवढी डेन्सिटी जास्त. जर ह्याच्यापेक्षा व्हॉल्यूम कमीच होणार नाही, याचा अर्थ त्याची डेन्सिटी 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम आहे. म्हणजे पाणी सगळ्यात जास्त जड किती टेम्परेचरला असतं, 4 डिग्री. त्याच्यापेक्षा कमीला काय होतंय, व्हॉल्यूम कमी व्हायचा तर वाढतोय. व्हॉल्यूम वाढले म्हणजे मॉलिक्युल काय व्हायला लागले, एकमेकांपासून लांब चालले. आणि 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ बनतो, तर मॉलिक्यूल 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा 0 डिग्री सेल्सिअसला एकमेकांपासून लांब आहेत. म्हणजेच त्याची घनता, डेन्सिटी जी आहे ती कमी झाली, वाढायला पाहिजे होती ती कमी झाली. म्हणजेच लिक्विड पाण्यापेक्षा सॉलिड पाणी म्हणजेच बर्फाची डेन्सिटी कमी आहे, आणि म्हणून बर्फ पाण्यावर तरळतो. लक्षात घ्या. आणि याचंच अमेजिंग ऍप्लिकेशन आपल्या या टॉपिकच्या शेवटी बघू. म्हणून बर्फ पाण्यात न बुडता काय होतो, तरळतो. बाकीच्या लिक्विडचं असं होणार नाही. ठीक आहे, चला. तर पाण्याचं सगळ्यात मिनिमम व्हॉल्यूम 4 डिग्री सेल्सिअसला असतं. कशामुळं, कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन इथं होत आलंय बघितलं. पण जर ते पाणी, वॉटर हीटेड फर्दर, इट एक्सपांड, 4च्या पुढे एक्सपांड होतं, हे काय बघितलं. हीटेड म्हणजे टेम्परेचर वाढत चाललं, तर एक्सपांड होतं. अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय का, होतोय. 4च्या पुढं व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत. चला,
द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लक्षात घ्या, पाणी मागापासून सांगतोय सगळ्यात नेहमीच तसं वागत नाही, नियम न पाळणं. फक्त 0 to 4 ह्या रेंजमध्ये विषयी बोलतोय. म्हणून द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन, कुठं बिटवीन, फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड एनोमलस बिहेवियर. सगळीकडेच नाही, फक्त इथंच. इफ 1 kg, आता ग्राफवर दाखवलं आपण, किती घेतलं होतं, 1000, म्हणजेच 1 किलोग्रॅम पाणी घेतलंय. जर 1 किलोग्रॅम पाणी हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस, तर काय होतं, ऍट 4 डिग्री सेल्सिअस त्याचं व्हॉल्यूम जे असतं ते मिनिमम असतं. ते परत आपण ग्राफ मध्ये बघितलंय, व्हॉल्यूम जे असतं ते 4 डिग्री सेल्सिअसला मिनिमम असतं. ठीक आहे. आणि इट मीन्स डेन्सिटी इज मॅक्झिमम ऍट 4, ते पण सांगितलं आपण. पाणी सगळ्यात जास्त जड का, तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतच ते कॉन्ट्रॅक्ट होते. जर 4च्या खाली पण कॉन्ट्रॅक्ट झाला असतं तर मोलिक्युलची गर्दी अजून वाढत गेली असती कमी जागेत, आणि त्यामुळे ते अजून जड झालं असतं. आणि असं जर झालं असतं बर्फ होईपर्यंत, तर बर्फ पाण्यापेक्षा जड झाला असता आणि बुडाला असता. पण तसं होत नाही, हीच तर अमेजिंग गोष्ट आहे. बाकीचा एखादा लिक्विड असा केला तर तो काय करेल बघा. बाकीचा लिक्विड जसा इथं आहे, थंड करत आणला, थंड करत आणला, थंड करत आणला, तर 0च्या खाली पण तो, 0 पर्यंत पण तो कॉन्ट्रॅक्टच होत जाईल, तो एक्सपांड होणार नाही. आणि हेच वेगळे पण पाण्याचं आहे, की पाणी असं करत नाही, तो कॉन्ट्रॅक्ट फक्त 4 पर्यंत होतो, तिथून खाली कॉन्ट्रॅक्ट व्हायचे ऐवजी एक्सपांड. दुसरा एखादा लिक्विड 4च्या पण खाली कॉन्ट्रॅक्टच होत गेला असता, जडच होत गेला असता, त्याची डेन्सिटी वाढतच गेली असते. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट 1 मार्कर म्हणून सुद्धा लक्षात ठेवा. ऍट 4 डिग्री सेल्सिअस पाण्याचं व्हॉल्यूम मिनिमम आणि डेन्सिटी मॅक्झिमम असते, म्हणजे पाणी 4 डिग्री सेल्सिअसला सगळ्यात जास्त जड असतं. सगळ्यात म्हणजे पाण्याच्या वेगवेगळ्या टेम्परेचरशी कम्पेअर केलं तर. आणि ही गोष्ट पुढं ठिकठिकाणी लागणार आहे, हे विसरू नका. चला पुढचा टॉपिक, म्हणजे याच्यातच काय बघणार आहोत आपण. मग आता हे जे पाण्याचं एनोमलस बिहेवियर आहे याचा स्टडी आपण होप्स नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी एक ॲपॅरेटस बनवलं, त्याच्या मदतीनं करणार आहोत. काय बनवलं बघा स्टडीसाठी, त्यांनी एक भांड बनवलं. ठीक आहे. मध्ये एक ग्लास सिलेंडर घेतला असा उभा, आणि त्याच्या बाजूला दुसरं एक भांड लावलं, आणि त्या भांड्यामध्ये ते काय करणार आहे, फ्रीजिंग मिक्सचर टाकणार. फ्रीजिंग मिक्सचर काय असतं, कुल्फीवाला माहिती आहे तुम्हाला, कुल्फीवाला सायन्स डेली लाईफ मधलंच असतं, बाहेरचं नसतं. कुल्फीवाला दिवसभर कुल्फी विकतो, पण कुठला, गाड्यावरचा कुल्फीवाला. ठीक आहे. त्याच्याकडे एक डब्बा असतो असा, आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या नळ्यांमध्ये ते फ्रीज केलेली कुल्फी असते, तो काढतो आणि देतो आपल्याला. पण आपला प्रश्न असा आहे की त्या खालच्या डब्यात काय आहे जे कुल्फीला एवढं थंड आणि सॉलिड ठेवतो. फक्त बर्फच टाकला तर बर्फ तर अर्ध्या पाऊण तासामध्ये पाणी होईल त्याचं बाहेरच्या टेम्परेचरमुळे. आणि तो डब्बा काय असा एवढा थर्मस सारखा एकदम 100% हीट प्रूफ नसतो की बाहेरची हीट आता आतली बाहेर जाऊ येणार शकणार नाही. मग ती कुल्फी एवढा दीर्घकाळ सॉलिड कशी राहते, मेल्ट का नाही? याचा अर्थ ते जी कुल्फी बुडवलीत, सगळ्या कुल्फ्या खाली बुडवल्यात त्या डब्यात, असं काहीतरी आहे जो चालता फिरता फ्रीज आहे. आणि ते फ्रीजच कोण असते, हे फ्रीजिंग मिक्सचर असते. फ्रीजिंग मिक्सचर कशाचं असते, मीठ. फ्रीजिंग मिक्सचर कशाचं असते, आपलं नेहमीचं मीठ आणि बर्फ यांचं मिक्सचर असते. आणि ते जे मीठ असते ते आईसचा मेल्टिंग पॉइंट 0 पेक्षा खाली नेते, म्हणजे 0लाच त्याला मेल्ट होऊ देत नाही. 0 पेक्षा खाली टेम्परेचर गेल्यामुळे ते जास्त काळ बर्फ राहते, वितळत नाही. फक्त आईस ठेवला असता तर तो लगेच वितळतो,
पण त्यात मीठ टाकलं की तो लगेच वितळत नाही, आणि म्हणून त्या कुल्फीवाल्याच्या खालच्या डब्यामध्ये जास्त काळ कुल्फी सॉलिड ठेवला, असं थंड टेम्परेचर मेंटेन राहतं. ठीक आहे, कुठल्याही इलेक्ट्रिसिटीच्या कनेक्शन शिवाय. तेच हे फ्रीजिंग मिक्सचर आहे. नंतर ह्या सिलेंडर मध्ये पाणी ओतलं, इथून जे काही थोडं थोडं मेल्ट होईल ते पाणी थेंब थेंब गळेल, ते गोळा करायला हे भांड आहे. आणि त्या भांड्यामध्ये त्यांनी अशी सिस्टीम केली की त्याच्यात 2 ठिकाणी थर्मोमीटर्स इन्सर्ट करता येतील, लावता येतील. ठीक आहे. आणि वरच्या थर्मोमीटरला त्यांनी नाव दिलं T2 आणि खालच्या थर्मोमीटरला नाव दिलं T1. खालच्या थर्मोमीटरला आपण नाव देऊयात, त्यांनी द्यायचं राहिलंय तर T1. ठीक आहे, आपला टी थोडा स्टाईलिश. दिस इज कुठला खालचा, ह्या फ्रीजिंग मिक्सचरच्या खालचा, फ्रीजिंग मिक्सचरच्या वरचा. आता बघा काय होणार आहे. होप्सच्या apparatusनं आपण काय स्टडी करतोय, पाण्याचं एनोमलस बिहेवियर. ओके, मग ह्याच्यात आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं आपण, नंतर हे बाजूला फ्रीजिंग मिक्सचर ठेवलं. या फ्रीजिंग मिक्सचर मुळे आतलं पाणी जे आहे ते थंड व्हायला सुरुवात झाली. ग्राफ काय बघितला आपण, थंड व्हायला सुरुवात झाली की पाणी काय होते, कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय व्हायला लागलं, कमी. व्हॉल्यूम कमी झाली की डेन्सिटी काय झाली, वाढली. डेन्सिटी वाढली म्हणजे जड झालं का हलकं, जड झालं. ठीक आहे, आणि जड झाल्यामुळं वरचं थंड झालेलं पाणी जड होऊन खाली यायला लागेल. कॉन्ट्रॅक्ट बघा काय चाललंय, कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं थंड, म्हणजे बघा ह्या आईस मिक्सचर मुळे कूल झालं, कूलिंग झाल्यामुळं कॉन्ट्रॅक्ट झालं, कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं जड झालं. जड झालेलाच काय म्हणताय तुम्ही, डेन्सिटी वाढली. आणि जड झालेलं थंड पाणी खाली आलं आणि आधीच थोडं थंड नसलेलं थोडं पाणी वर गेलं. मग ते पाणी पण थंड झालं, जड झालं, खाली आलं. मग दुसरं पाणी पण वर गेलं जे कम्पॅरेटिव्हली जरा गरम होतं. असं करत 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 अख्ख्या सिलेंडर मधलं पाणी एका टेम्परेचरला पोहोचलं. ते रिडिंग आहे 4 डिग्री सेल्सिअस. बघा सुरुवातीला काय झालं, आपण असं धरूयात की हे जे घेतलेलं पाणी होतं ते 10 डिग्री सेल्सिअस होतं. या फ्रीजिंग मिक्सचर मुळे ते थंड झालं, जड झालं, खाली आलं. बाकीचं 10 वालं जे ऑलरेडी खाली होतं ते सर्क्युलेट झालं, मग ते पण थंड झालं, जड झालं, खाली, थंड जड खाली, खालचं वर, थंड जड खाली, खालचं वर. असं करत 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 अख्ख्या सिलेंडर मधल्या पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता झालं काय, सुरुवातीला थंड झालेलं पाणी खाली येत होतं, म्हणून सुरुवातीला ह्या 2 थर्मामीटर पैकी या खालच्याच थर्मामीटरचं रिडिंग कमी होताना दिसतं. कुठपर्यंत, जोपर्यंत अख्खं पाणी 4चं होत नाही. मग अख्खं 4चं झाल्यावर काय होईल, याचं पण रिडिंग 4 आणि याचं पण रिडिंग 4, अख्ख्या सिलेंडर मध्ये 4. त्यामुळे बघा थंड झालेलं पाणी सुरुवातीला जड होऊन खाली येत होतं, म्हणून खालच्या थर्मामीटरचं रिडिंग फास्ट डिक्रीज होतं कम्पेअर टू वरचा थर्मामीटर. आणि एकदा का खालचं जड पाणी सगळं जड झालं आणि आता वरच्यात पण रिडिंग हळूहळू हळू कमी होत कुठपर्यंत येईल, 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अख्ख्या सिलेंडर मधल्या पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस पोहोचलं. हे नीट ऐकून घ्या. पुढे जो ग्राफ बघणार आहोत तिथं पण ते हेच सांगणार आहे जे मी आता सांगतो. त्यामुळं तिथं वर्डिंग आलं, लिहिलेलं वाचायला लागलं की गोंधळून जाऊ नका. काय झालंय नीट लक्षात घ्या. थंड झालेलं पाणी अगोदर खाली जातं, म्हणून सुरुवातीला T1 या खालच्या थर्मोमीटरचं रिडिंग भरभर कमी होतं वरच्या पेक्षा. आणि मग एक वेळ अशी येते की दोघांचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस होतं. पुढे तो ग्राफ बघणारच होता आपण. पहा असा ग्राफ आहे का नाही, तर याच्यात काय दाखवलंय, याचं रिडिंग बरोबर 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 कमी येतं
आणि याचा रिंग हळू 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 खाली येतो. याचा अर्थ हा थर्मामीटर कुठला आहे? वरचा थर्मामीटर. हा कुठला आहे? खालचा थर्मामीटर. आणि एक वेळ अशी येते की दोघांचं रिडिंग 4 डिग्री सेल्सिअस होतं. इथं हा तो ग्राफ आहे, आपल्या पुस्तकातच तो ग्राफ आहे, त्याच्याविषयीच बोलतोय आता. नंतर काय होतं तर आपल्याला आता वरचा ग्राफ आठवावा लागेल. काय झालं होतं? पाणी थंड केलं तर कॉन्ट्रॅक्ट 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 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलं, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जड. आणि 4च्या खाली थंड व्हायला लागलं की आता पाणी कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या ऐवजी काय होईल? एक्सपांड. एक्सपांड झाल्यावर जड होतं का हलकं? हलकं. डेन्सिटी कमी होते आणि हलकं झाल्यामुळं आता कुणामुळे 4च्या खाली जाणार आहे? ह्या फ्रीजिंग मिक्सचरमुळे. 4च्या खाली रिडिंग चाललं की तिथून पुढचं पाणी जड व्हायच्या ऐवजी कसलं व्हायला लागतंय? हलकं, लाईट. त्याची डेन्सिटी काय झाली? कमी. आणि त्यामुळं 4 पेक्षा कमी टेम्परेचर वालं पाणी खाली न येता इथंच तरंगायला लागतंय. का तर खाली जड पाणी आहे, त्याच्यापेक्षा जड, जे 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ज्याचा मिनिमम व्हॉल्यूम पोचलाय आता, तिथून पुढे तो कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, म्हणजे ते जड झाले पाणी. आणि इथून पुढे थंड होणार पाणी मात्र एक्सपांड झाल्यामुळे हलकं होतं आणि ते वरच राहतं, खाली येत नाही. आणि टेम्परेचर तर चाललंय खाली, 4 डिग्री, 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री, 0 डिग्री, आणि पाणी मात्र एक्सपांड एक्सपांड एक्सपांड. आणि 0ला झाला त्याचा बर्फ. म्हणजे इथं काय जमा होईल? बर्फ, आईस. म्हणजे याचं 4चं टेम्परेचर कितीला सरकलं खाली? 0. पण खालच्याचं टेम्परेचर किती आहे? 4च. का? तर 4 पेक्षा थंड झालेलं पाणी एक्सपांड झाल्यामुळं हलकं झालं आणि हलकं झाल्यामुळं ते खाली आलंच नाही. जड झालं असतं तर खाली आलं असतं. हलकंच झालं, हलकंच राहिलं, वर तरंगलं आणि वर तरंगत त्याचा झाला बर्फ. आणि बर्फ पाण्यापेक्षा हलका आहे. का तर मगाशीच बोललोय, मगाशी लक्षात ठेवून सांगितलं होतं, पाण्याची डेन्सिटी मॅक्झिमम 4 डिग्री सेल्सिअसलाच असते. म्हणजे पाणी सगळ्यात जास्त जड 4 डिग्री सेल्सिअसला असतं. त्यापेक्षा खाली गेलं की ते जड व्हायच्या ऐवजी हलकं होतं. आणि 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ झाल्यावर तो हलका बर्फवर तरंगतो. क्लिअर आहे? आता आपल्या पुस्तकात डिस्क्रिप्शन काय दिलंय ते नीट लक्षात घ्या. हा ग्राफ काय दिलाय ते पण लक्षात घ्या. हा हळूहळू कमी होणारा ग्राफ कोण होता? T2. आणि भरभर कमी झालेला कोण होता? खालचा थर्मामीटर T1. आता व्हायला काय पाहिजे होतं बघा, अॅनामॉलस हेच तर म्हणतोय की आता खालच्या थर्मामीटर मध्ये वरचा बर्फ येतच नाही, याचा अर्थ खालच्या पाण्याचं टेम्परेचर 4च राहायला पाहिजे, त्यापेक्षा कमी होता कामा नये. म्हणजे हा ग्राफ असा जायला पाहिजे होता, 4 डिग्रीचा 4 डिग्रीच, आणि 4च्या खाली 0 होत कोण गेलंय? वरचा थर्मामीटर. म्हणजे हे रिडिंग फक्त ह्याच 0ला यायला पाहिजे. ह्या थर्मामीटरचं रिडिंगच 0ला गेलं म्हणजे इथं बर्फ झाला आणि खाली मात्र 4 डिग्री सेल्सिअसच पाणी राहिलं, ते 0 होत नाही. असं पाहिजे होतं, पण इथं हा पण ग्राफ खाली आलाय. याचा अर्थ काय झाला? खालचा थर्मामीटर पण 0 झाला. मग असं झालं तर अॅनॉमलस बिहेवियर कुठे? अख्खच 0 झालं. मग समजतंय काय म्हणायचंय आपल्याला? अख्खच 0 होत असेल तर अॅनॉमलस बिहेवियर कुठे आहे? आणि त्यामुळं हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आणि ते दिलेलं एक्सप्लेनेशन हे फक्त होप्सच्या ॲपरेटस पुरतच मर्यादित आहे. 2 मिनिटात सांगतो मला काय म्हणायचं, नीट समजून घ्या. हे पुस्तकातलं एक्सप्लेनेशन होप्सच्या ॲपरेटस पुरतच आहे. हा ग्राफ त्याचा आहे. नेचर मध्ये हा ग्राफ असा नसतो.
खालचं टेम्परेचर कायम 4च राहतं, ते कधी 0 होत नाही. तसं झालं तर काय होईल बघूयात. चला, तसं झालं तर घोळ होईल आणि तो घोळ होऊ नये वाचताना समजून घेताना, म्हणून आपण डायरेक्ट शेवटच्या टॉपिककडे जाऊया. बघा, थंड प्रदेशामध्ये किती थंड? खूपच थंड. खूप म्हणजे खूपच थंड. लाईक सायबेरियन डेझर्ट, जिथं अख्खच्या अख्खं तळ कितीही मोठं असू द्या गोठून जाईल, फ्रीज होत. चाल, मग आपला ॲनिमलस बिहेवियर चालू करूया. थंड प्रदेशातला हा तलाव आहे, तळ आहे मोठं, खाली मासे वगैरे जे काय ॲक्वेटिक लाईफ आहे ते आहे सगळं. आता थंडी पडायला लागली, थंडीचा सीझन आला. त्यामुळं काय झालं, थंड झाल्यामुळं आधी थंड काय होईल, पाण्याचा वरचा लेअर. मग पाणी थंड झालं की काय होतं माहित आहे आपल्याला, पाणी थंड झालं की काय होतं, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट झालं की काय होतं, जड. आणि जड झालं की हे जड पाणी कुठं जाईल, खाली. जड कुठं जाईल, खाली. जड कुठं जाईल, खाली. समजतंय का? आणि कम्पॅरेटिव्हली हलकं पाणी कुठं येईल, वर. पण हे बाहेर थंडी चालू आहे, मग ते पण काय होईल, जड. ते पण कुठं जाईल, खाली. मग परत असं करून 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 काय होईल, अख्ख्या तळ्याचं पाणी थंड जड खाली, खालचं वर, थंड जड खाली, असं करत 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 मगाशी पुढच्या प्रॅक्टिस मध्ये झालं ते होईल. अख्ख्या सिलेंडर मधल्या पाण्याचं टेम्परेचर कुठपर्यंत पोचलं, 4 डिग्री सेल्सिअस. अख्ख्या तळ्याचं टेम्परेचर कितीपर्यंत पोचलं, 4 डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या. आणि बाहेरची थंडी काय, टेम्परेचर कमी व्हायचं नावच घेईना, हाडं गोठवणारी थंडी. अजून थंडी पडली, मग पाणी काय होईल, 4चं काय होईल, 3. मग काय होईल, 2, 1 डिग्री. असं करत 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 टेम्परेचर कमी झालं. पण आपल्याला माहित आहे ॲनिमल्स बिहेवियर, 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर बाहेरचं टेम्परेचर कमी व्हायला लागलं तर 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्रीचं पाणी कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या ऐवजी काय होतं, एक्सपांड. त्यामुळं जड व्हायच्या ऐवजी काय होईल, हलकं. हलकं झालं तर ते खाली बुडल का, नाही, वर तरंगेल. आणि वर तरंगत तरंगत टेम्परेचर 3, 2, 1, 0 वर काय तयार झाला, बर्फाचा लेयर. काय तयार झाला, बर्फाचा लेयर. आणि एक्सपांड झाल्यामुळं कसलं झालंय म्हटलं, हलकं. तर ते पाण्यावर तरंगायला लागलं. पण खाली 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 किती वालं पाणी आहे, 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आता बाहेर या लेअरच्या बाहेर -50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होऊ द्या, तळ्याच्या आतलं पाणी 4 डिग्री सेल्सिअसच राहील, ते कधीही 0ला जाणार नाही. पण आपल्या होप्स ॲपरेटस मध्ये काय म्हणजे इथं नीट समजून घ्या, हा झाला वरचा थर्मोमीटर, हा झाला वरचा थर्मोमीटर T2, आणि हे खाली पाणी म्हणजे कोण आहे, T1. हे खालचं कोण आहे, T1. आणि हे कोण आहे, T2. T2 0 पर्यंत गेला, पण T1 कधी 0ला जाईल का, T1 ला 0 गेला तर अख्ख्या तलावाचाच बर्फाचा गोळा होईल एवढा मोठा. मग हे ॲक्वेटिक लाईफ कशी जगल. म्हणून तर सुरुवातीलाच म्हटलेलं होतं की हे पाण्याचं स्पेशल, असं एक्सेप्शनल तर आहेच, स्पेशल बिहेवियर आहे. निसर्गाचा चमत्कार यामुळेच तर येतो. समजून घ्या काय चाललंय.
म्हणजे तो जो ग्राफ दाखवतो की दोन्ही थर्मामीटर झिरोला आले, तो ग्राफ फक्त होप्स ॲपरेटसचा आहे. नेचर मध्ये जर ग्राफ काढला तर काय दिसेल आपल्याला? फक्त हा वरचाच ग्राफ झिरोला जातो T2, आणि खालचा ग्राफ मात्र 4 लाच राहतो. तो कधी झिरोला येत नाही. आणि एवढ्या कमी टेम्परेचरला त्या थंड प्रदेशातली लिव्हिंग वर्ल्ड जे आहे ते जगायला शिकलंय, अडॅप्ट झालंय. आणि म्हणून पुन्हा उन्हाळा आला की वरचा लेअर जो आहे तो मेल्ट होईल आणि पुन्हा तळ सगळं अख्खं पाणी होईल आणि त्यातली लाईफ तशीच राहील, नाहीतर तिथं लाईफच असली नसती. ॲनोमलस बिहेवियरचा निसर्गानं दिलेलं हे वरदान आहे लक्षात. दुसरी गोष्ट, बर्फ जो असतो हा पुअर कंडक्टर ऑफ हीट आहे किंवा इन्सुलेटर आहे. म्हणजे काय? इट इज नॉट गुड कंडक्टर ऑफ हीट. आणि एनर्जीची प्रॉपर्टी काय असते? एनर्जी ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लो लेवल. मस्तपैकी मम्मीनं बनवलेला पप्पा पण बनवू शकतात, असं काय नाही. पप्पाने कुणी घरी कुणीही बनवलेला असेल, ताजा ताजा मस्त मसाले भात ताटात घेतला आणि गडबडीत खाताना पोळला तर थोडा वेळ त्याला ठेवला आपण आणि तो नॉर्मल झाला, थंड झाला. का थंड झाला? कारण गरम भात आहे, म्हणजेच त्याच्याकडे असलेली अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जास्त आहे आणि सराउंडिंग तेवढं गरम नाही, म्हणजे तिथं असणारी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी कमी आहे. देअरफॉर हीट एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर, फ्रॉम आपलं ताट टू सराउंडिंग, आणि त्याच्यामुळे आपल्या ताटातला भात थंड होतो. मग बाहेर -50 आहे आणि आत 4 डिग्री आहे, म्हणजे -50 पेक्षा 4 डिग्री गरम आहे. मग आतली हीट बाहेर का जात नाही? मग आतली हीट बाहेर जाऊन हे पण झिरो व्हायला पाहिजे. हिला बाहेर जाण्यापासून अडवलंय कुणी? त्याचं उत्तर आहे ह्या वरच्या बर्फाच्या लेअरनं. निसर्गाचा चमत्कार बघा, या बर्फाच्या वरच्या लेअरनं त्याला बाहेर जाण्यापासून थांबवलंय आणि बाहेरची पण जास्त थंडी आत येऊ देत नाही, तो पण बर्फच. बिकॉज इट इज द इन्सुलेटर ऑर पुअर कंडक्टर ऑफ हीट. समजलं का? क्लिअर झालं काय चाललंय? म्हणून कितीही कडाक्याच्या थंडीत वरून जरी असं दिसत असलं की अख्खं तळं गोठलंय, तरी फक्त त्याचा वरचा लेअरच गोठलेला असतो. त्याच्या खाली पाणी असतं आणि त्याचं टेम्परेचर किती असतं? 4 डिग्री सेल्सिअस. त्यामुळं याचा आणि आपल्या होप्सच्या ॲपरेटिसचा दिलेला ग्राफ आणि त्याचं डिस्क्रिप्शन याच्यात कन्फ्यूज होऊ नका. क्लिअर आहे हे? ठीक आहे, मग आता आलोय तिथं तर हे डिस्कसच करून जाऊया. हाऊ विल यू एक्सप्लेन फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर? काय दिलाय पहिला क्वेश्चन? इन रिजन्स विथ कोल्ड क्लायमेट द aquatic plants and animals can survive. सर्वाईव्ह म्हणजे जगून राहणे, जगणे, जिवंत राहणे, न मरणे. When the atmospheric temperature goes below 0 degree Celsius, oh my God, जाऊ दे की काय नाही प्रॉब्लेम, आताच बघितलं काय नाही होत खाली. 0च्या जरी खाली गेलं तरी हे, आणि याचं उत्तर काय द्याल मग? बिकॉज ऑफ एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि व्हॉट इज एनोमलस बिहेवियर? तर आपण एकदम पहिल्या सीन मध्ये, आपल्या लेक्चरचा जो पहिला सीन होता अख्ख्या बोर्डवर, त्याच्यात जे दिलंय ते त्याचं उत्तर आहे की पाणी कुठलंही लिक्विड तापवलं की एक्सपांड होतं, थंड केलं की कॉन्ट्रॅक्ट होतं. पाणी हा नियम पाळतं, पण 0 to 4 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये ते येड्यासारखं करतं असं म्हणायचं. 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये मात्र तो हा नियम पाळत नाही, म्हणूनच हे घडतंय. त्यानं जर तो नियम पाळला असता, 4च्या पण खाली गेला, कॉन्ट्रॅक्ट झाला असता, तर हे सगळं अख्खं मोठून गेलं असतं आणि मग खाणाऱ्याला बर्फाच्या खाड्यात अडकलेले मासे फोडून खावे लागले असते. सांगायचा मुद्दा लक्षात घ्या, अख्खं तळं बर्फ झालं असतं, जे की होत नाही.
ही अनॉमलस बिहेवियरची कृपा आहे. ठीक आहे, चला मग कुठे जाऊयात आता, दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊयात. काय दुसरा क्वेश्चन, खाली जावं लागेल त्यासाठी. इन कोल्ड रिजन्स इन विंटर, जिथं अति थंडीचा रिजन जो आहे, इन कोल्ड रिजन्स इन विंटर पाइप्स फॉर वॉटर सप्लाय ब्रेक अँड इवन रॉक्स क्रॅक. अतिशय इंटरेस्टिंग. आपल्याला पाण्याचा सप्लाय होतो, पिण्याचा पाण्याचा पाईप मधून किंवा कुठलाही शेतातली पाईपलाईन असू दे, पण तेच जर आपण अति थंड रिजन मध्ये असू तर काय काय होईल, अनॉमलस बिहेवियर. म्हणजे काय होईल, पाईप एवढा थंड झाला की आतल्या पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस आहे आणि बाहेर थंडी वाढतच चालली, तर तो पाईपात जो 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी आहे ते आता थंडी 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री होत चालली, तर कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या ऐवजी आता पाणी काय व्हायला लागलं, एक्सपांड व्हायला लागलं. म्हणजेच पाईपाचं जे माप आहे त्याच्यापेक्षा त्याचं व्हॉल्यूम काय व्हायला लागला, वाढायला लागला. आणि तो आतून एवढा दाब देईल बर्फ होईपर्यंत, एवढा एक्सपांड होईल की तो पाईप फुटेल. हे कारण आहे. म्हणजे याचं पण उत्तर अनॉमलस बिहेवियरच आहे. बर्फात पाईपातल्या पाण्याचं व्हॉल्यूम जो आहे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर तो थंड होत गेला तर कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी एक्सपांड होतो, पाईप मध्ये बसू शकत नाही, त्याचं व्हॉल्यूम त्याच्या बॉयच्या बॉर्डरपेक्षा जास्त होतं आणि म्हणून तो आतून पाईपवर प्रेशर टाकतो आणि पाईप फुटतो. तीच गोष्ट आहे रॉक्स क्रॅक. रॉक्स का क्रॅक, रॉक जे असतात, हा खडक आहे आणि हे त्याच्यातला क्रॅक आहे. या क्रॅक मध्ये पाणी पडलंय आणि हे पाणी पडल्यानंतर थंडी पडायला लागली तर त्या पाण्याचा झाला बर्फ आणि बर्फ झाला एक्सपांड आणि त्याच्यामुळं एवढीशी भेग असलेली ती जी आहे ती मोठी झाली. कारण तेवढ्या भेगेत आधी पाणी बसू शकत होतं, पण आता त्या पाण्याचा बर्फ झाला आणि एक्सपांड झाल्यामुळं तेवढ्याच जागेत तो बसू शकत नाही, तर तो एक्सपांड होतो. तर त्या रॉकची क्रॅक जी आहे ती त्याचा जो तडा गेलाय त्याची जी भेग आहे ती भेग मोठी होते. या दोन्हीचं उत्तर, इनफॅक्ट या तिन्हीचं उत्तर तेच आहे. थंड प्रदेशात, अतिथंड प्रदेशात ॲक्वॅटिक ॲनिमल्स आणि प्लांट्स कसे जिवंत राहू शकतात, अतिथंड प्रदेशात पाण्याचे पाईप्स का फुटतात, अतिथंड प्रदेशामध्ये खडकांना सुद्धा भेगा का जातात, त्या सगळ्यांचं उत्तर अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हेच आहे. चला मग दुसरं एक इंटरेस्टिंग रिलेशन बघूयात का. हे एक्सपांड जे होते, एक्सपांड झाले की डेन्सिटी, मी तुम्हाला साधे सिंपल शब्दात सांगितलं होतं. आता थोडं अवघड शब्दात सांगतो, नाही म्हणजे ते पण सोपंच सांगतो. कुठं आलो होतो आपण, हा आपल्याला ग्राफ बघायचा होता. आपण होप्स ॲपरेटस बघितलेलं आहे, होप्स ॲपरेटस इथं आलो होतो आपण. ठीक आहे, चला आपण ते आता दिलंयच, एवढं मोठं लिहिलंय तर ह्याला काय कोणीतरी वाचलं पाहिजे, आपण वाचू. स्टडी ऑफ अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपरेटस. बघा काय म्हणतंय होप्स ॲपरेटस, कसं असतं त्याचं. बघा बोललो तेच, एक फ्लॅट बाउल घेतला आहे का, सिलेंडरला जोडलेला बाउल, हा काय हा बाउल आहे. होप्स ॲपरेटस, त्याचं डिस्क्रिप्शन आणि डायग्राम ड्रॉ करा आणि मग एक्सपेरिमेंट सांगा, असा पण क्वेश्चन असतो लक्षात. त्याच्यामुळे हे जे सगळं लिहिलंय ते आपल्या उत्तरात आलं पाहिजे. ठीक आहे, इथून घेतो मी याला. काय घेतलं, एक फ्लॅट बाउल घेतलं, अटॅच टू अ सिलेंड्रिकल कंटेनर. हा काय हा सिलेंडर आहे, त्याला हे बाउल जोडलं. अँड देअर इज अ प्रोव्हिजन टू अटॅच, म्हणजे त्याला 2 थर्मामीटर जोडायची सोय केलेली आहे. अबव टू मेजर द टेम्परेचर, अबवला काय सिम्बॉल वापरला आपण, T2. बघा इथं T2. आणि बिलो वाला जो असतो त्याला काय म्हटलं होतं, T1. ठीक आहे. देअर इज अ फ्लॅट बाउल ऑन द सिलेंड्रिकल कंटेनर, वॉटर इज फिल्ड इन इट. आणि थोडंसं पाणी टाकून ह्या भांड्यामध्ये काय केलं जातं, ह्या भांड्याविषयी बोलतोय आपण. वॉटर इज फिल्ड द मिक्सचर ऑफ आइस अँड सॉल्ट, ह्या मिक्सचर ऑफ आइस अँड सॉल्टला फ्रीजिंग मिक्सचर म्हटलं. पहा
आणि ते जे फ्रीजिंग असतं ते 0 पर्यंत थंड करत नेईल त्याला. झालं, हे डिस्क्रिप्शन झालं. आणि आता आपण ऑब्झर्वेशन चालू केले. ड्युरिंग द स्टडी टेम्परेचर ऑफ T1 अँड T2 आर रेकॉर्डेड आफ्टर एव्हरी 30 सेकंड्स. म्हणून म्हटलं होतं मी मगाचा जो पुढे जो ग्राफ आहे असला, हा ग्राफ असाच रीडिंग घेऊन मग काढला जातो. चला मग आता ग्राफ बघूयात. बघा ग्राफ काय आहे, कसा ग्राफ आहे बघा. T2 म्हणजे कुठला आहे, वरचा, आणि T1 इथं नव्हता, आपण दिला होता. T1 म्हणजे खालचा. बघा इथं रिडिंग भरभर 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 कोणाचं कमी झालंय, T1चं. रिझन सांगितलंय मगाशीच आपण. का तर सुरुवातीला थंड झालेलं जे पाणी असते ते जड झाल्यामुळं भरभर खाली जातं आणि म्हणून पहिल्यांदा T1चे रिडिंग भरभर कमी होतात. T2 पण कमी होत जातो, पण हळू 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 हळू, आणि दोघ जण कुठे येतात, 4 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि हे छोटस भांड आहे, त्यामुळं काय होतं, वरच्या बर्फाचा परिणाम खाली पण होतो या फ्रीजिंग मिक्सचरचा, आणि अख्खच पाणी बर्फ होतं. म्हणून इथं दोन्हीचे टेम्परेचर 0 ला गेलेत असं दाखवलंय. बघा इकडं, म्हणजे अख्ख्या भांड्यातच बर्फ झाला असं दाखवलंय. पण आपण तिकडं तळ्यात जाऊन काय बघितलं, नेचर मध्ये असं होत नाही. नेचरचा जर ग्राफ काढला तर काय होईल, हा जो खालचा आहे तो कायम 4च राहिला पाहिजे, नाहीतर आपले ॲक्वॅटिक ॲनिमल जागणार नाहीत. फक्त वरच्याचाच बर्फ झाला पाहिजे, T2चाच बर्फ झाला पाहिजे, जो की तळ्यातल्या आतल्या गरम पाण्याची उष्णता बाहेर जाण्यापासून थांबवेल, बाहेरची थंडी आत येण्यापासून अडवेल. लक्षात घ्या. म्हणून मी तिथेही सांगितलं, इथेही रिपीट करतो, हा ग्राफ फक्त होप्सच्या ॲपरेटसचा आहे, नेचर मधला नाही. कारण असं केलं तर हे ॲनिमल्स बिहेवियर होतच नाही. अख्खच बर्फ झालं तर कुठे ॲनिमल्स बिहेवियर. ठीक आहे, चला मग. चला ग्राफ काढलाय. टेम्परेचर ऑन वाय ऍक्सिस बघितला आपण, टेम्परेचर, आणि टाइम ऑन एक्स ऍक्सिस. ग्राफ शोज इनिशियली बोथ T1 and T2 आर आयडेंटिकल. आहेत का बघा, सुरुवातीला दोन्ही रिडिंग एकसारखे आहेत. हे काय स्टार्ट आहे इथून, आणि इकडे टाइम मोजणार आहोत, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15. ऍक्च्युली आपण वर काय बघितलं, 30-30 सेकंदाला रिडिंग घेणार होता. सुरुवातीला दोन्हीचं टेम्परेचर सेम असतं. हवेवर जसजसा टाइम जातो, T1 इन द लोअर डिक्रीजेस फास्ट. हे काय, T1 लोअर थर्मामीटर, हा लोअर थर्मामीटर, याचं टेम्परेचर भरभर कमी होतं. रिझन काय, थंड झालेलं जड झालेलं पाणी इथं खाली येतं, इथं वर नाही जात. इथून थंड झालेलं पाणी इथं खाली येत राहतं, जड झालेलं थंड झालेलं, म्हणून याचं टेम्परेचर अगोदर भरभर 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 कमी होतं. आणि T2 जो आहे वरचा, द अप्पर पार्ट मधला, डिक्रीजेस कम्पॅरेटिव्हली स्लोली. बघा हा मात्र हळू 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 कमी होत जाताना दिसतो. आणि एकदा का T1चं टेम्परेचर 4 डिग्री झालं, T1चं टेम्परेचर 4 डिग्री झालं का बघा, झालं. T1चं टेम्परेचर 4 डिग्री झालं, इट रिमेन्स ऑलमोस्ट स्टेबल. तिथून पुढं त्याचं टेम्परेचर खाली जात नाही, काही काळ ते स्टेबल राहत. रिझन आपल्याला माहिती आहे. 4 पासून अजून टेम्परेचर कमी व्हायला लागलं की पाणी जड व्हायचं सोडून काय होतंय, हलकं. तर मग हलकं पाणी खाली येतच नाही, कमी टेम्परेचरचं वरच राहतं. आणि म्हणून काही काळ ह्या थर्मामीटरचं टेम्परेचर ऑलमोस्ट स्टेबल राहतं. क्लिअर आहे हे. चला पुढे बघूयात मग. आता T2 जो आहे तो हळूहळू कमी होतो, हे माहितीच आहे, बघितलं आपण. T2 हळूहळू कमी होतो. Thereafter, since T2 starts changing rapidly, तिथून पुढे T2 जो आहे तो भरभर चेंज व्हायला लागतो. का तर 4च्या खाली गेलेलं सगळं पाणी इथंच गोळा व्हायला लागलं, हलकं झालेलं, आणि त्यामुळं याचं रिडिंग 4च्या खाली भरभर कमी व्हायला लागतं. बघा 4च्या खाली भरभर कमी. ह्याचं किती वेळात झालंय, अर्ध्या तासाला ह्याचं 0 झालंय. तर खालच्याला 0 व्हायला मात्र वेळ लागलाय, अजून 10 मिनिटं. येते लक्षात. याचाच अर्थ T2 लवकर 0 ला पोहोचतो
वरचा थर्मामीटर, पण खालचा मात्र हळूहळू पोचतो. परत तेच हे फक्त इथंच होतं, नेचरमध्ये होत नाही. चला, म्हणून म्हटलं होतं डिस्क्रिप्शन मध्ये गोंधळून जाऊ नका. T2 चेंजिंग रॅपिडली रेकॉर्ड 0 फर्स्ट. परत हा क्वेश्चन आहे, सांगा पहिल्यांदा 0ला कोण पोहोचल? T2 म्हणजे वरचा थर्मामीटर. आणि आफ्टर दॅट लोअर थर्मामीटर T1 रेकॉर्ड 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे खालचा. म्हणजे थोडक्यात अख्ख्या सिलेंडर मध्येच बर्फ झाला, जो निसर्गात होत नाही. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे ते दोघ जण जिथे मिळाले होते, टू कर्व शोज टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. कितीला आले दोघे एकत्र? 4 डिग्री सेल्सिअस. आलं का परत रिपीट तीच फॅक्ट? जिथं दोन्ही ग्रुप इंटरसेक्ट म्हणजे एकमेकांना असे क्रॉस करतात, ते कितीला करत होते? 4 डिग्री सेल्सिअसला. तिथं पाण्याची डेन्सिटी कशी असते? मॅक्झिमम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? डेन्सिटी इज इक्वल टू, थांबा फॉर्म्युला हा लागेल इथं आपल्याला, मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे काय बघा, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी एकमेकाशी कशी आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी कमी होईल, आणि डेन्सिटी जास्त असेल तर व्हॉल्यूम कमी असेल. दोन्हीतला फरक येतोय. व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी कमी होईल, व्हॉल्यूम कमी झालं तर डेन्सिटी वाढेल. व्हॉल्यूम कमी व्हायलाच काय म्हणतोय? कॉन्ट्रॅक्ट. मग कॉन्ट्रॅक्ट झालं, व्हॉल्यूम कमी झालं की डेन्सिटी वाढते. म्हणजे काय बघितलं होतं आपण? त्याचा जडपणा वाढतोय, म्हणून तर ते खाली चाललंय. आणि त्याच्या उलट एक्सपांड झालं की व्हॉल्यूम काय होते? वाढते. व्हॉल्यूम वाढला तर डेन्सिटी काय होईल? कमी होईल, म्हणजे हलकं होईल. म्हणजेच बर्फाकडे चाललंय ते, म्हणून तरंगतंय. म्हणजे फॉर्म्युल्यावरनं सुद्धा हे रिलेशन आपण बघू शकतो. ठीक आहे, चला मग. आता हे जे सगळं दिसतंय, हाऊ कॅन वी एक्सप्लेन दीज ऑब्झर्वेशन्स? मग आपण काय म्हणावं? त्यात काय अवघड आहे, करूया. ठीक आहे, चला. इनिशियली टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ द सिलेंडर लोअर्स. साधी सिंपल गोष्ट आहे, कारण फ्रीजिंग मिक्सचर जे आहे ते कुठे आहे? सिलेंडरच्या मधल्या भागात आहे. तर आधी गार काय होईल? हा मधला भाग. सुरुवातीला मधल्या भागातलं पाणी थंड होतं, थंड होतं, जड होतं, थंड होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, कॉन्ट्रॅक्ट झालं की जड होतं, जड होते की डेन्सिटी वाढते, जड झालं की खाली जाते, खाली जाते, म्हणून पहिल्यांदा ह्याचं टेम्परेचर भरभर कमी होते. परत आलं का? आणि मग ड्यू टू द फ्रीजिंग मिक्सचर इन द आउटर बाउल, सिन्स द टेम्परेचर ऑफ द वॉटर डिक्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस. बघा, पाणी गार झालं तर त्याचं व्हॉल्यूम कमी होते, माहित होतं, आपण ग्राफ बघितलाय. आणि डेन्सिटी काय होते? आताच दोघांचं रिलेशन बघितलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. व्हॉल्यूम कमी झालं तर डेन्सिटी वाढते, म्हणजे जड होते. आणि जड घातल्यामुळं हायर डेन्सिटीचं पाणी कुठं जाईल? मूव्ज डाऊनवर्ड्स. हेच तर दाखवले की आपण. म्हणून म्हटलेलं होतं मी, आता नवीन काहीही बोलणार नाही, पुस्तक सगळं एक्सप्लेन करून झालंय. टेम्परेचर म्हणजे गार झालं, गार झालं तर जड झालं, जड झालं म्हणजे व्हॉल्यूम कमी झाला, कमी झाला म्हणजे जड झालं, जड झालं म्हणजे कुठं जाईल? ते खाली जाईल. म्हणून पहिल्यांदा ह्या थर्मामीटरचं, ह्या खालच्या T1चं टेम्परेचर भरभर कमी होते. ओके, चला पुढं. Therefore the lower thermometer shows a rapid fall, भरभर. हे कुठवर होईल? दिस कंटिन्यू स्टील बिकम्स इक्वल टू 4 डिग्री सेल्सिअस. कुठपर्यंत चालेल असं? जोपर्यंत हे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस होत नाही. ओ माय गॉड, काय झालंय? 2च मिनिट. हा, चला. दिस कंटिन्यूज 4 होत नाही तोपर्यंत. आणि when the temperature of water starts decreasing below 4, its volume, माहितच आहे आपल्याला, ग्राफ बघितलाय सुरुवातीला. 4च्या खाली जाताना व्हॉल्यूम वाढतो, व्हॉल्यूम वाढला की डेन्सिटी डिक्रीज होते. म्हणजेच पाणी कसं होतं? हलकं. आणि हलकं झालं की मूव्ज इन द अपवर्ड डायरेक्शन. अपवर्डला कोण लावलाय? T2. आणि मग T2चं टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात होते.
ठीक आहे. टेम्परेचर ऑफ वॉटर इन अपर पार्ट T2 डिक्रीजेस रॅपिडली टू 0 and the temperature of water lower part remains at 4 degrees Celsius for some time and then decreases slowly to 0 degrees Celsius in Hope's apparatus only, not in the निसर्ग. हे डोक्यात फिट्टच बसवून ठेवा. तसं झालं तर आपलं तळ अख्खं गोठेल, जे की गोठत नाही. त्यामुळं हा ग्राफ आणि हे एक्सप्लेनेशन फक्त होप्स ॲपॅरेटसच आहे. भांड बारका असल्यामुळं त्याच्यात अख्खा बर्फ झाला, निसर्गात असा होत नाही. चला मग आता कुठं चाललं, हे झालं की आपण एक्सप्लेन केलं. ओके, ठीक आहे. मग हे होतं आजचं लेक्चर. अपेक्षा करूया याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स, याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट आणि पुस्तकानं दिलेलं अख्खच्या अख्खं टेक्स्ट लाईन टू लाईन एक्सप्लेन केलंय आपण. त्याच्यामुळं याच्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ असता कामा नये. आला क्वेश्चन की त्याला सोडायचा नाही, आउट ऑफ मार्क्स घेऊनच एक्झाम हॉलच्या बाहेर यायचं. ओके, आला क्वेश्चन की सगळे मार्क खिशात. फक्त कंडिशन काय आहे, आपल्याला खिसा असला पाहिजे. ओके, चला.